नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज धाराशिव शहरात धाराशिव जिल्ह्यात प्रख्यात असलेल्या आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलचं संचालन करणाऱ्या सुधीर केशवराव पाटील यांनी नीट संदर्भात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शैक्षणिक संस्थांच्या चालकाचं नीटबाबत काय म्हणणं आहे, केंद्र सरकारनं नीट परीक्षा घेणारं जे NIT आहे ते NIT एखादा तरी IAS किंवा IPS दर्जाचा अधिकारी नेमावा, कार्यालय दिल्लीतलं त्यांचं सुसज्ज असं करावं, ज्या जी NIT आहे तिच्यामार्फत दरवर्षी देशभरातील 20 ते 25 लाख मुलांची मेडिकल आणि इतर अनुषंगिक अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेतली जाते. ते घेणारं हे शासनानं तयार केलेलं, शासनाशी पॅरलल असलेलं NIT हे याला एक वेगळं अधिष्ठान द्यावं असंही मत सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. या नीटच्या पेपरफुटी प्रकरणाविषयी बोलताना सुधीर पाटील यांनी हे पेपरफुटी प्रकरण आजचं आणि कालचं नाही, तर गेल्या 10 वर्षापासून याच्यात कुठं ना कुठं असं चाललेलं दिसून आलेलं आहे. परंतु काहीतरी थातूरमातूर त्यावर कारवाई करून ही नीटची परीक्षा तशीच पुढं घेत NIT चाललेलं आहे असंही ते म्हणाले. या नीट पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्रातले जे 7-8 जण पकडलेले आहेत त्यातले एक असलेले शिवराज मोठेगावकर यांनीही माझ्याशी संपर्क 2-3 वर्षापूर्वी संपर्क साधला होता. कारण की माझ्या श्रीपतराव भोसले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात जवळपास 1000च्या वर विद्यार्थी 12वीला प्रवेशित असतात. त्यामुळं माझ्याशी संपर्क करून माझ्याबरोबर इथं त्यांच्या RCCची शाखा त्यांना स्थापन करायची असं त्यांच्या मनात असावं, त्यामुळं त्यांनी माझ्याशी संपर्क साधल्याचं सांगत पुढं सुधीर पाटील म्हणाले, शिवराज मोठेगावकर यांना ज्या प्रकारची मुलं त्यांच्या क्लासेससाठी हवी असतात तशी मुलं माझ्या शाळेत नसतात. माझ्या शाळेत शेतकरी, मोलमजुरी करणारे आणि मध्यम नोकरी करणारे आणि मध्यमवर्गीयाची मुलं असतात. त्यामुळं तुम्हाला जी हवी तशी ती देऊ शकणार नाहीत आणि आपल्या दोघांचं त्यामुळं कोलॅबोरेशन होणं शक्य नाही अशा शब्दात मी त्यांना माझं उत्तर दिलं. आणि RCC बरोबर माझ्या शाळेचं कोलॅबोरेशन करण्याचा जो हे संवाद होता तो मी हाणून पाडला असं सुधीर पाटील यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातून अजून एका प्राध्यापिकेला काल CBIनं ताब्यात घेतलं आहे. पुणे येथील नावाजलेल्या अशा शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्य असणाऱ्या मनीषा हवालदार यांना CBIनं ताब्यात घेतलेला आहे. मनीषा हवालदार या भौतिकशास्त्राच्या पेपर सेट करणाऱ्या NITच्या एक NITनं त्यांना नेमलेलं होतं आणि मनीषा
हवालदार आणि मनीषा मांढरे यांच्यात त्यामुळंच संबंध आला आणि त्यातूनच मग त्यांनी मनीषा मांढरे यांच्याकडून रसायनशास्त्राची आणि मनीषा हवालदार यांच्या भौतिकशास्त्राचा मेळ घालून बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांनी पेपर दिला असावा असा CBIचा संशय आहे आणि त्यांना तथ्यही आढळलं आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातून 3 महिलांना CBIनं आत्तापर्यंत अटक केली आहे. त्यात योगायोग असा की ह्या तिघींचंही पहिलं नाव मनीषाच आहे. पहिली अटक केलेली ब्युटिशियन मनीषा वाघमारे, त्यानंतर अटक केलेल्या रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे की ज्या मॉडर्न महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या, आणि काल अटक केलेल्या मनीषा हवालदार ज्या सेठ हिरालाल या शाळेच्या प्रमुख होत्या. त्या तिघींना अटक केलेली आहे आणि तिघींची नावं मनीषा आहेत आणि महिलाही याही क्षेत्रात मागे नसतात हे या तिघींनी दाखवून दिलेलं आहे. इकडं काल डॉक्टर शिरुरेनं परवा CBIनं ताब्यात घेतलं सांगितलं जात होतं. मात्र डॉक्टर शिरुरेंचा मुलगाच नीट परीक्षेला बसलेला नव्हता अशी माहिती आता पुढे येत आहे. डॉक्टर शिरुरे आता CBIनं ताब्यात घेतला असला तरी तो माफीचा साक्षीदार होणार असल्याची पण माहिती मिळत आहे. कालही लातूरमध्ये CBIच्या पथकानं 3-4 डॉक्टर्स, काही पालक, काही पाल्य यांची कसून चौकशी केली. CBI पथक आता नांदेडहून वसमत इथपर्यंत पण पोचलेलं आहे आणि विदर्भात पण या नीट पेपर लीकचे धागेदोरे सापडतील असं लोकांचं म्हणणं आहे. एकंदरीत शिक्षणाचा बाजार ज्यावेळेसपासून झाला त्यावेळेसपासून पेपर फुटी, पेपर फोडणे, पेपर फोडून ते विद्यार्थ्यांना विकणे असे प्रकार सुरू झालेले आहेत आणि याचा फायदा सामान्य विद्यार्थ्यांना कधीच झालेला नाही आणि त्यांची ती पेपर प्राप्त करण्याची ऐपत पण नसते. हे धंदांग्यांची मुलं ज्यांची बुद्धीची कुवत नाही अशाच पालकांनी आपल्या अल्पबुद्धी असलेल्या पाल्यासाठी पेपर खरेदी केलेले आहेत आणि त्यातून बरेचसे डॉक्टर पण आता बाहेर आलेले आहेत. त्या नीट पेपर फुटीचं खरं प्रकरण सुरू झालं ते राजस्थानमधून. राजस्थानमध्ये क्लासेसचा मोठा बाजारच आहे. कोटा शहर तर फक्त क्लासेससाठीच म्हणून आता प्रसिद्ध आहे आणि तिथं देशभरातले जवळपास लाखो विद्यार्थी कोचिंग क्लासेसला येत असतात आणि तिथूनच पेपर फुटतो असं म्हटलं जातं. सध्या राजस्थान विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात कटारिया नामक आमदारांनी ज्या पोटतिडकीनं आज सभागृहात प्रश्न मांडला की गोरगरिबांची मुलं अभ्यास भरपूर करतात, अभ्यासासाठी वाटेल ते परिश्रम घेतात, मात्र परीक्षा ज्यावेळेस होते त्यावेळेस त्या कट ऑफ लिस्टमध्ये किंवा कुठंच त्यांचं नाव दिसत नाही आणि भलतीच मुलं त्या यादीत दिसतात. त्यावेळेस हे गरिबाचे पाल्य निराश होतात, अनेक जण आत्महत्या पण करतात. मग शासन कशासाठी आहे? विद्यार्थी तो धनिकाचा पाल्य असो किंवा गरिबाचा पाल्य, विद्यार्थी हा सरकारपुढं समानच असला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्यासाठी शासनानं
अशी वेगळी अशी पद्धत अवलंबली पाहिजे, तरच गोरगरिबाची मुलं पण मोठ्या हुद्द्यावर कुठंतरी पोचलेली दिसतील. आणि त्यासाठी कोण पुढाकार घेणार हाही प्रश्न त्यांनी आज सभागृहाला विचारला. टाटा IPL 2026च्या काल झालेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या सामन्यात जरी बंगळुरू पराभूत झाला तरी बंगळुरूनं गुणतालिकेत आपला 1 नंबर कायम ठेवलेला आहे. त्यामुळं बंगळुरूला तशी काल काही हानी झाली नाही. मात्र सनरायझर्स हैदराबादला आपलं पहिल्या 4 ह्याच्यातलं 3रं स्थान मिळवता आलेलं आहे. आता स्पर्धा जवळपास संपतच आली आहे. 31 मेला शेवटचा सामना होईल आणि यावर्षीचा IPL करंडक कोणता संघ जिंकेल याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. आज संध्याकाळी लखनौ जायंट्स आणि पंजाब सुपर किंग या 2 संघात सामना रंगणार आहे. लखनौ तसा स्पर्धेच्या बाहेर पडलेला आहे. मात्र पंजाब किंगला पहिल्या 4 संघात येण्याची आशा आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला आणि पुढच्या सामन्यात वेगळी काही चित्र दिसलं तर पंजाब सुपर किंग हा संघ पहिल्या 4 संघात असेल आणि प्लेऑफमध्ये सामना खेळण्याची संधी त्यांना मिळेल एवढं मात्र नक्की. मात्र आज ही जी लखनौ आणि पंजाबच्यामध्ये लढत होईल त्यात कोण जिंकणार आणि कोण पराजित होणार याचं उत्तर आपल्याला उशिराच मिळेल. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.